साप हे बदला घेणारे असतात असं बोललं जातं, पण विज्ञानानुसार साप हे बदला घेणारे नसतात। अशीच एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। एका तरुणाला सापानं चक्क 6 वेळा चावा घेतलाय। यानंतर तरुणानं स्वतःला वाचवण्यासाठी आपल्या नातेवाईकांकडे जाण्याचा निर्णय घेतला, पण या सापानं त्याची पाठ काही सोडली नाही। नातेवाईकांच्या घरी जाऊनही सापानं चावा घेतल्याची घटना समोर आली आहे। संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर ही घटना उत्तर प्रदेशातील फतेहपूर इथं घडलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये एका तरुणाला 6व्यांदा साप चावला। 1.5 महिन्यात त्याला 6व्यांदा साप चावलाय। सुदैवानं तो तरुण वाचला। मात्र आश्चर्याची बाब म्हणजे सापापासून वाचण्यासाठी हा तरुण आधी मावशीच्या घरी गेला, त्यानंतर मामाकडे गेला, पण सापानं त्याला सोडलं नाही। या घटनेनं तरुणाच्या कुटुंबासह परिसरातील नागरिक हादरलेले आहेत। त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टरही हैराण झालेले आहेत। विकास दुबे या 24 वर्षीय तरुणाला 1.5 महिन्यात 1-2दा नव्हे तर 6 वेळा साप चावलाय। प्रत्येक वेळी उपचारानंतर विकास बरा झालाय। त्याच्यावर अजूनही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सापापासून वाचण्यासाठी विकास घरातून बाहेर पडला। आधी तो आपल्या मावशीच्या घरी गेला, पण तिथंही त्याला साप चावला। त्यानंतर तो मामाच्या घरी पोहोचला, तेव्हा सापानं त्याला पुन्हा एकदा चावा घेतला। पीडित विकास दुबे यानं दिलेल्या माहितीनुसार त्याला 1.5 महिन्यात 6 वेळा साप चावलाय। रुग्णालयात केलेल्या उपचारानंतर तो वाचलाय। साप चावण्यापूर्वी साप आपल्यावर हल्ला करणार आहे हे त्याच्या लक्षात येतं। विकास दुबे यांनी सांगितलं की 2 जून रात्री 9 वाजता अंथरुणावरून उठत असताना त्याला पहिल्यांदा साप चावला। त्यानंतर कुटुंबियांनी त्याला जवळच्या खासगी नर्सिंग होममध्ये दाखल केलं। उपचार करून घरी परतल्यावर 8 दिवसांनी म्हणजेच 10 जूनच्या रात्री त्याला दुसऱ्यांदा साप चावला। उपचार झाले आणि तो पुन्हा बरा होऊन घरी परतला। 2 वेळा झालेल्या या घटनेमुळे विकास थोडा घाबरला, पण हे प्रकरण इथंच थांबलं नाही। स्वतःला वाचवण्यासाठी विकास त्याच्या मावशीच्या घरी गेला, तेव्हा त्याला 2दा साप चावला। दरवेळीप्रमाणेच यावेळीही तो उपचारानंतर बरा झाला। या घटनेनं विकासचे नातेवाईक आणि डॉक्टरही अचंबित झाले। सर्वांनी त्याला साप चावू नये म्हणून काही दिवस घरापासून दूर राहण्याचा सल्ला दिला। घाबरलेल्या विकासनं घरच्यांचा सल्ला ऐकला। त्यानंतर तो मावशीच्या घरी गेला, पण मावशीच्या घरीही सापानं त्याला सोडलं नाही। 28 जून रोजी विकासला त्याच्या मावशीच्या घरी 5व्यांदा साप चावला। त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यातूनही तो बरा होऊन घरी आला। त्यानंतर तो मामाच्या घरी गेला, पण तिथंही सापानं त्याला सोडलं नाही। गेल्या रविवारी विकासला सापानं 6व्यांदा चावा घेतलाय। सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे। या घटनेनं कुटुंबीय मात्र चांगलेच हादरवून गेलेले आहेत।